नमस्कार. कथा मराठी चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. ठरलं तर मग ह्या मालिकेत आपण पाहत आहोत घरभर सायलीला शोधल्यानंतरही ती सापडत नाही. मग अर्जुन म्हणतो मिळून तिला शोधूया, इथेच कुठे असेल. प्रत्येकजण वेगवेगळ्या खोल्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पाहावं लागतात. तर इथे ना विमलला गार्डनमध्ये गेल्यानंतर सायलीताई चक्कर आलेल्या बेशुद्ध अवस्थेत सापडते. ती जोरजोरात घरच्यांना बोलवून हाक मारून बोलवते. सगळेजण तिथे येतात ने मग बघतात सायली चक्कर येऊन गरगरून पडलेली असते. आणि अश्विन मग म्हणू लागतो, चला वहिनीला उचला आणि घरामध्ये घ्या, आपण तिकडे गेल्यानंतर वहिनीचं चेकअप करूया. तिला उठवण्याचा प्रयत्न केला पण ती काय उठेना. अर्जुनने तिला अलगद उचललं आणि घरात घेऊन गेलेले असते. आता इथे महिपतला भेटायला सचिन आलेला आहे आणि सचिन सांगतोय की बहुतेक आता उद्या परत तुमची जी हिअरिंग असेल ना त्यात तुम्हाला शिक्षा माफ होण्याची शक्यता आहे, कारण जेलरने तुम्हाला चांगल्या कॅरेक्टरचं जे सर्टिफिकेट दिले ते खूप उपयोगात येणार आहे. तुम्ही प्रामाणिकपणे स्वतःला बदलले, तुमच्यातला घडलेला बदल पाहून ते सगळेजण आनंदी आहे. आता हे ऐकल्यानंतर महिपत म्हणतो, आता माझ्या हातून या समाजाचं या सगळ्या गोष्टींचं कल्याण हो. मी कधीही आता कोणाला त्रास देणार नाही, चाकू सुरी याला कधी हात लावणार नाही. देवाच्या कृपेने मला सद्बुद्धी आली आहे, तशीच बुद्धी ती कायम राहो आणि मी एकदम प्रामाणिकपणे वागायचे ठरवले. चाकू सुरी कशाला हातही लावणार नाही इथून पुढे, असं प्रामाणिकपणे म्हणू लागतो. तर नागराज म्हणतो की तू आता चांगलंच जोक मारायला लागला आहे. तर तो म्हणतो महिपत नागराजला म्हणतो की मी जोक वगैरे नाही मारत आहे, मी सिरियसली सांगते, इथून पुढे मी कुठलाही काळे धंदे करणार नाही, मी एकदम प्रामाणिकपणे सुधारलो आहे. सचिनला मात्र टेन्शन आलं आहे, हा माणूस जर सुधारला तर आपल्याला याच्याकडनं पैसे कसे उकळता येईल, याला सुधारता कामा नाही, कसं बिघडवायचं मी बाहेर आल्यावर पाहतोच. आपल्याला इकडे पाहायला मिळेल की सायलीशी सगळेजण आता बोलण्याचा प्रयत्न करतात. ती शुद्धीवर आल्यानंतर ती फक्त मान खाली घालून बसलेली असते. अस्मिता आणि कल्पना सगळेजण विचारतात की बाई तू ना त्या गार्डनमध्ये का गेली होती, तुला बरं नव्हतं, तुला खोलीत राहायला लावलं होतं ना. तर ती काहीच प्रश्नांची उत्तर देईना. अर्जुन पण तिला रागवते, तुला किती वेळा सांगितलं आहे बरं नाही तर कोणाला तरी सांगत जा, न सांगता असं कुठं जायचं नाही, हजारदा सांगितले पण तू काही केलं ऐक ना. आता इथे अस्मिता म्हणते कशाला गेली होती ते तरी सांग. खरं तर तिला आता उमजेच ना, ती का त्या दिशेने गेली होती. तिला ती सतत दिसणारी मुलगी, त्या मुलीचा चेहरा, ते सगळं आठवून अगदी तिच्या अंगाला शहारा यावा तशी ती भानावर येते आणि म्हणते काही नाही, मला फक्त काहीतरी आठवलं म्हणून मी बाहेर गेली होती. पण आता अश्विनी ते चेकअप करायला येतो, सगळं बीपीचं मशीन वगैरे आणतो. आता तो चेक करायला बसतो तर तो तिला म्हणतो, हे बघ मी एक डॉक्टर म्हणून तुझ्याशी आता बोलणार, डॉक्टर म्हणून तू माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची, मी तुझा दीर आहे हे थोड्या वेळासाठी विसरून जायचं. आता इथे तो हात मागत असतो चेकअप करण्यासाठी, ब्लड प्रेशर तो नॉर्मल आहे, नाडी चेक करूया असं म्हणत तो तिच्याकडे हात मागतो पण ती काही देईना झाली. तर तो तिला म्हणतो माझ्या विश्वास ठेव, दे माझ्या हातात हात. आता इथे ती हात तर देऊ करते पण तिच्या मनात सतत शंका आहे, आता हे डॉक्टर यांना नक्की कळेल की मी प्रेग्नेंट आहे आणि मग सगळ्यांना सांगावं लागेल. द्विधा मनस्थितीत असलेल्या सायलीला आता काय करावं समजेना, पण डॉक्टरशी आता देव ह्याप्रमाणे आता समजून त्याच्या हातात हात देणं भागच आहे. त्याला लगेच कळतं. तो तिला सगळे प्रश्न विचारू लागतो, तुला लास्ट पिरियड कधी आले होते, तुला मळमळते का, गरगरते का, कोरड्या उलट्या होत आहेत का. सगळ्या प्रश्नांची उत्तर आता इथे सायली एक 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 देऊ लागते. आणि बघता बघता सगळ्यांच्या लक्षात येतं ही तर सगळी गर्भावस्थेतली ही आहे आता सगळेजण म्हणू लागतात की अरे वा, पण आता ही जी काही बातमी आहे ती आपण टेस्ट करून घ्यायला हवी असं इथे आता अश्विनचं मत असतं. तर तो अर्जुनला म्हणतो आपल्याला काही टेस्ट करावं लागेल वहिनीचं, त्याच्यानंतरच आपण काही निष्कर्ष काढू. तरी ते सायली म्हणते मी सगळ्या टेस्ट डॉक्टरकडनं करून आले, घरी पण केली होती. तर ती पॉझिटिव्ह आली का विचारल्यानंतर ती म्हणते हो. आता सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक आनंद आलेला असतो. अश्विन म्हणतो आता तुला तुझी खूप जास्त काळजी घ्यावी लागेल. त्या टोंप्याला काहीच कळलं नसतं. अर्जुन फक्त रे तू वकील झाला आहे, मोठा झाला आहे, तुला कसंच काही कळत नाही रे. आता अस्मिता त्याला म्हणू लागते अर्जुन तुला खरंच काही कळत नाही, तू फक्त वकील झाला आहे एवढा मोठा, पण तुला कशातलं काही समजेनच होतं. प्रतापराव तर म्हणू लागतात आता तो बाप झाला ना मोठा होईल आणि मग त्याला सगळ्या गोष्टी समजू लागतील. तर तो म्हणतो बाबा हे सगळं तुम्ही काय बोलताय आणि हिची एवढी जास्त काळजी का घ्यावी लागणार आहे, काय आजार झाला आहे अश्विन तू मला सांग. तर तो म्हणतो दादा तुला समजत नाही, अरे आपली वहिनी प्रेग्नेंट आहे, 2 महिने झाले तिला. असं ऐकल्यानंतर अर्जुनच्या पायाखालची अलगद कोणतरी जमीन काढून घ्यावी आणि तो खड्ड्यात पडावा ना, तसं त्याची तोंडावरची जी काही अवस्था आहे ती पाहायला भेटते. सगळेजण हसत असतात, आनंदी असतात.
अश्विन त्याच्याकडे पाहत असतो आणि अश्विन त्याच्याजवळ जाऊन त्याला कॉंग्रॅच्युलेट पण करू लागतो. प्रत्येकजण आनंदी असतं. गोड बातमी मिळाली तर साखर देवापुढे ठेवायला सगळेजण धावू लागतात. आता सगळ्यांनी इथे अर्जुनचं कौतुक केले आणि अर्जुन मात्र आता एकदम धक्का बसलेल्या अवस्थेत, कुणाला काहीही म्हणत नाही. कोमत जावा की असं काहीतरी व्हावा असं झालेलं असतं आपल्या अर्जुनचं. आणि त्याला सगळ्यांनी शुभेच्छा दिल्यानंतर तो मात्र फक्त मान डोलवत असतो. त्याला काय करावं, काय बोलावं, काही सुचेना. आता इथे ना कल्पना समजून घेते की या नवरा बायकोंमध्ये काही बोलणं झालेलं नसावं बहुतेक. अश्विन मात्र म्हणतो, वहिनी तू काळजी घे. अर्जुनलाही सांगतो, तू आता वहिनीला रूममध्ये घेऊन आरामाला जा आणि काहीच काम करायचं नाही, खाली यायचं नाही, काही लागलं तर लगेच सांगायचं, अशी इथे स्ट्रिक्ट वॉर्निंग कल्पनाने सायलीला दिलेली आहे. सुनबाईचे एकदम लाड डोहाळे सगळं काही आता सासूबाई पुरवणार. कारण इतक्या दिवसापासून आसुसलेली होती जी सासूबाई, ती आता आनंदी झाली तर ती आपल्या सुनासाठी जे हवं ते करणार असं एका पायावर तयार आहे. प्रतापराव म्हणू लागतात की आता काय काय खायचं आहे ना, मग मी पण सांगतो. मला तर असं वाटतं ना आत्ताच गुलाबजाम बनवावं आणि देवापुढे ठेवा आणि आपल्या सगळ्यांना खायला मिळावं. अस्मिता म्हणते, अरे देवा बाबा तुम्ही तर ना आता आपल्या पूर्ण आजीच्या पण एकदम पुढच्या स्तराला गेलेले आहे. तुम्हाला पूर्ण आजीसारखी गोड खायची डोहाळे लागले. काही निमित्त असू द्या, फक्त गोड येऊ द्या, मग घ्यायचं खाऊन. इथे ना ती सगळी काही हास्य पिकलेलं आपल्याला पाहायला मिळेल. सगळेजण आनंदी आहे. सुनबाईची घेतली जाणारी काळजी सगळं काही आता इथे चालू असतं. आता अर्जुन आणि सायली खोलीत गेल्यानंतर खरं तर आता टेन्शन आलेलं आहे सायलीला. इथे मात्र चैतन्य म्हणतो, हे बघ आता मी 2-2 बाळांचा काका होणार, पण मी हे काका अंकल बिंकल काही बनणार नाही. मी मुलांचं डायरेक्ट फ्रेंड बनणार. मुलं मला डायरेक्ट चैतन्य फ्रेंड असे हाक मारणार. मी एकदम फ्रेंडली राहणार त्यांच्यासोबत, असं हसून बोलत असतो. आणि मी ना एकदम माझ्या पद्धतीने माझे भाचवंड खेळवणार, कसं काय असं तसं इतके त्याचे आता काय म्हणत्या मनात आनंदाने काय जे विचारत तो सगळं काय मांडत असतो. आनंद चैतन्यालाही पण झालेला आहे. आता इथे वेळ आली अर्जुनची समजूत काढण्याची. तर अर्जुनला इथे सायली सांगू लागते की मी तुम्हाला खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण ना मला वेळच भेटत नव्हता. त्या दिवशी पण मी तुम्हाला सांगायला सुरुवात केली तर पूर्ण आजीने बोलवलं खाली, मग मी त्यांच्या रूममध्ये झोपायला गेले, त्याच्यामुळे ते पण बोलणं राहूनच गेलं. मला माफ करा, मला तुम्हाला अगोदर सांगायचं होतं, पण काय गंमत होऊन गेली बघा ना, तुम्हाला सांगण्या अगोदरच ही सगळी बातमी बाहेर फुटून गेली. आता इथे वेळ आली आहे सायलीला अर्जुनचं मत जाणून घ्यायचे. तर अर्जुन काय म्हणतोय ते जाणून घेण्यासाठी बापरे हुश, अर्जुनने इतका मोठा आनंदाने उडी घेत जंप घेत इतका आनंदाने नाचून त्याचा आनंद व्यक्त केलेला असतो. आणि सायलीच्या जीवात जीव येतो. सायलीला असं वाटायचं की आता हा माझ्यावर खूप रागवलेला बाबा व्हायची अजिबात घाई नव्हती, पण आता हे घडलंय तर तो खूप चिडल. पण काय झालं गंमत बघा ना, इथे आनंदाने किती नाचून काय करू, मला खरंच माझं रिएक्शनच देता येत नव्हतं असं अर्जुन म्हणू लागतो. आणि घरातली एवढी वातावरण खराब होतं, त्याच्यात मी आता माझा आनंद कसं व्यक्त करू हेही मला कळे ना. आता तो तिला गोल गोल फिरवण्यासाठी हात पकडतो, तर सायली मी भानावर आणते त्याला की थांबा, आता मला असं उचलायचं नाही किंवा पळवायचं पण नाही, काळजी घ्यायची. आता इथे इतका आनंदी होतो. पहिल्यांदा तो जातो आणि त्याच्या डायरीमध्ये हे टिपून ठेवतो. त्याला जे काही वाटतंय ते सगळं तो त्यात लिहितो आणि म्हणतो, सायली मला ना आता तुझी खूप काळजी घ्यायची. मला बाळ सांभाळायचं जास्त एक्सपिरियन्स नाही आहे, पण मी बाळाला सांभाळण्यासाठी खूप प्रयत्न करेल आणि बाळाची काळजी पण घेईल. अगदी अस्मिताताईच्या बाळाची तू जशी घेते ना तशी तर मी शिकूनच घेईल, पण तुला सांभाळताना मी पाहिले तू किती छान सांभाळते बाळाला, हो की नाही. तसंच आता सायलीच्या मनावरचं जो ओझं होतं ना ते आता उतरल्यासारखं झालं. सायलीने एकदम घट्ट आता अर्जुनला मिठी मारली आहे. अर्जुन पण म्हणतो की आता आपल्या दोघांचं बाळ असं ह्या जगात जन्माला येणार, किती छान ना असं म्हणत तो आता तिला कवटवतो. इकडे मात्र विमल म्हणते की आपण आज गोडाधोडाचं काय बनवायचं, काय आता इथे बायकांचं चाललं आहे आपलं काय बनवायचं. तर इथे आपापली मतं इथे प्रत्येकजण सांगू लागतं. तर प्रताप म्हणतो मी तुम्हाला म्हणालो होतो ना गुलाबजाम करा मस्त, चालेल अरे. तर इथे सगळेजण आपापलं एकमेकांशी चेष्टा मस्करी करताय, हसताय, बाळ येणार ह्या आनंदाने. प्रत्येकजण आपापले गुलमोहराचे फुलं जसे फुलावे तसे फुलू लागलेले. तर आता इथे आपल्याला पाहायला मिळणार की आता कल्पना तर डायरेक्ट डोहाळे जेवणाची तयारी करायला घ्यायला लागल. हे बनवायचे, ते आणायचे, हे करायचं, याला बोलवायचं, त्याला बोलवायचं. बापरे, चैतन्य म्हणतो काकू जस्ट आत्ता बातमी कळाली, तुम्ही खूप पुढचा विचार करताय, जरा दमाने घ्या, तुमची गाडी जरा हळू चालवा असं म्हणत आता इथे काकूंची चांगलीच छेड आता आपल्या चैतन्याने काढली.
चैतन्य तर त्याच्या पद्धतीने म्हणतो की मी अस्मिताईच्या बाळाला आणि अर्जुनच्या बाळाला तर माझ्यासारखंच करून ठेवल, मी त्यांना सगळ्या गोष्टी शिकवणार आहे माझ्या पद्धतीने, कशी चेष्टा करायची, कशी मस्करी करायची, काय टिंगल टावाळी करायची ती सगळी मी शिकवणार. चला आता इथे चैतन्याला एक कॉल आला आहे. तो कॉल आता उचलल्यानंतर त्याला खरं तर थोडं शॉक बसला आहे. कोणाला काही सांगेना तो आता एकदम अर्जुनलाच बोलावं, अर्जुनशीच बोलावं ह्या विचाराने तो अर्जुनच्या खोलीच्या दिशेने निघतो. आता इथे ना अर्जुन त्याच्या मनातलं सांगत असतो की मला आपल्या दोघात तिसरा ना कोणी चाललंच नसतं, पण आता आपलं बाळ येणार ते मला खूप चालेल बरं का. तर तितक्यात दरवाजाची आवाज येतो, नॉक नॉक वाजवण्याचा. आले, कोणी कोणी आपल्याला सतत डिस्टर्ब करत असतं असं अर्जुन म्हणतो आणि दरवाजा उघडा ये आत असं म्हणतो. तर तितक्यात चैतन्य आत येतो आणि म्हणतो मला माहिती तू आता खूप आनंदात आहे, पण मला ही बातमी तुला द्यावीच लागेल कारण आपल्याला तयारी करावी लागेल केसची. तर कोणती केस असा प्रश्न विचारल्यानंतर अर्जुनला चैतन्य सांगतो की आपल्याला अस्मिताईच्या केससाठी उद्या हेअरिंग मिळाली आहे, तर आता त्या केसची तयारी करावी लागेल. अस्मिताईला सांभाळावं लागेल, अश्विनला सांभाळायचे आणि सायली पण प्रेग्नेंट आहे. तर सायलीला तो म्हणतो सायली प्लीज घरातली काहीच कामं करू नको, काही वाढवा करू नको की तुझ्या मागे मला पळावं लागेल, फक्त अस्मिताईशी व्यवस्थित बोल, अस्मिताईचं मनाची तयारी करून घे आणि कसं बोलायचं कसं वागायचं त्याची प्रॅक्टिस तेवढी मात्र तू करून घे. सायलीला टेन्शन आले, अशा परिस्थितीत अस्मिताईला सांभाळावं तर लागणार, त्यांना खंबीर पण करावं लागणार. प्रतिमा आत्याला जसं केलं होतं तसंच आता इथे अस्मिताचं पाठबळ आपल्याला वाढवायला हवं असंही म्हणणं असतं आणि सगळेजण आता ह्याच गोष्टीवर चर्चा करू लागले. केसची आता पुढे जी काही प्लॅनिंग आहे ती सगळी आता अर्जुन आणि चैतन्य सायलीला पण सांगणार आणि त्यानुसार आता तयारी करून घेणार अस्मीची. सचिन मात्र आणखी जास्त जोमात आहे, त्यांनी तर इतका छान प्लॅन केलेला आहे. त्यांनी ना पेन कॅमेरा आणलेला आहे आणि तो त्याच्या खिशात अडकवला आहे आणि त्या घरात जाऊन मी किती भोळा आहे आणि माझ्या सासूरवाडीचे लोक माझी बायको मला छळते, मला मारते हे दाखवण्यासाठी कॅमेरा लावून आलेला आहे. आणि एकदम छान पद्धतीने एकदम गोड अस्मिताशी बोलतो, पण अस्मिता मात्र चिडलेली अस्मिता काहीतरी चूक करणार, त्या चुकीचा फायदा आता सचिनला नक्की होणार केसमध्ये. चला तर मग पुढे आपल्याला एकदम इंटरेस्टिंग गोष्ट जी आपल्याला आता घडी पाहावं लागते ती म्हणजे सायलीला असं वाटते की ती लहानपणीची तन्वी तिलाच का दिसते, त्याचा आता ती शोध लावायचं म्हणते. तिला स्वप्नात येते, फोटो पाहिल्यासारखं वाटतं. आता ती म्हणते हा कोणता कनेक्शन आहे माझा आणि त्या फोटोतल्या मुलीचा. आपल्याला सगळ्यांनाच तर माहिती आहे की तीच तन्वी आहे, पण आता आपल्या प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न हे 9-10 महिने अजूनच करतील. चला तर मग पुढे जे काही होईल, जे काही ट्विस्ट येतील ते सगळे पाहायला आपल्या सगळ्यांना आवडणार आणि ते सगळे आपण मिळून पाहूयाच. पण आधी सगळ्यांनी चॅनलला लाईक करायचं, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, म्हणजे पुढे येणारे जे व्हिडिओ आहे त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. बेल आयकॉन बटन नक्की दाबा. चला तर मग आपण पुन्हा भेटू, आपण घेऊया आता छोटीशी विश्रांती. धन्यवाद.